नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आपण आज WH क्वेश्चनचा पुढचा भाग बघूया. कशाचा? WH क्वेश्चन. WH क्वेश्चन. QUESTION. त्याच्यात आपण आता एक नंबर बघूया. एक नंबर. जर लिहून घ्या. जर दिलेल्या वाक्यात जर दिलेल्या वाक्यात जर दिलेल्या वाक्यात अधोरेखित अधोरेखित केलेला भाग अधोरेखित केलेला भाग ठिकाण दर्शवित असेल. काय दर्शवित असेल? ठिकाण. म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं? प्लेस. PLAC. प्लेस म्हणजे काय? ठिकाण. ठिकाण दर्शवित असेल तर. ठिकाण दर्शवित असेल तर. ठिकाण दर्शवित असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी काय घ्यायचं? व्हेअर. WHERE. व्हेअर म्हणजे कोठे. व्हेअर म्हणजे काय? कोठे. व्हेअर म्हणजे काय? कोठे. व्हेअर घ्यावे. व्हेअर वे. आता आपण उदाहरण बघू. फॉर एक्झाम्पल, they are playing on the ground. GROUND now. They are playing on the ground now. अधोरेखित केलेला भाग कोणता आहे? ऑन द ग्राउंड म्हणजे कोठे. ग्राउंडवर म्हणजे मैदानावर. त्याचं काय होईल उत्तर? W शब्द कोठे. मार्जिन मध्ये काय करायचं? ANH घ्यायचं. काय? W शब्द वेअर. WHERE. वेअर. करता नाही. सहाय्यकारी क्रियापद वेअर आर. त्याच्यानंतर काय घ्यायचं? करता दे. त्याच्यानंतर मुख्य क्रियापद PLAYING. अधोरेखित केलेल्या भागातला एकही शब्द लिहायचा नाही. त्याच्यानंतर नाऊ आणि शेवटी क्वेश्चन मार्क. समजलं? ओके. दुसरा नियम घ्या. 2. घ्या. पुढचा नियम घ्या. जर दिलेल्या वाक्यातील
वाक्यातील जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित अधोरेखित केलेला भाग अधोरेखित केलेला भाग वेळ काळ दिनांक वर्ष दिवस म्हणजेच काय टाइम दर्शवित असेल तर दर्शवित असेल तर काय घ्यायचं WHN व्हेन हा WH शब्द घ्यावा हा W शब्द घ्यावा मग वाक्य कसं होईल एक्झाम्पल he goes GOES he goes to school school every day EVERY every day with 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 his friend 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 आता या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला भाग कोणता आहे एव्हरीडे म्हणजे केव्हा वेळ दाखवतो मार्जिन मध्ये ANS घ्या ANS एव्हरीडे च्या ऐवजी व्हेन कधी व्हेन WHEN व्हेन सहाय्यकारी क्रियापद नाही पण या वाक्यात साधा वर्तमान काळ आहे म्हणून काय घ्यायचं व्हेन डज त्याच्यानंतर करता ही व्हेन डज ही गो आता इथं मुख्य क्रियापदास ES प्रत्यय येणार नाही टू स्कूल SCHOOL अधोरेखित केलेल्या भागातला एकही शब्द लिहू नाही उरलेले शब्द with 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 his friend FRIEND आणि शेवटी क्वेश्चन मार्क पुढचा नियम घ्या आता तिसरा जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग कारण म्हणजे त्याला काय म्हणायचं रिझन REASON रिझन दर्शवित असेल तर
असेल दर्शवित असेल तर त्याच्याऐवजी WH शब्द व्हाय व्हाय म्हणजे का हा घ्यावा व्हाय हा घ्यावा कळालं. उदाहरण बघू. उदाहरण ही was 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 DISAPPOINTED disappointed because BECA because he did not reach reach there there on time आता याचं उत्तर काय होईल. बिकॉज ही डिड नॉट रिच देअर ऑन टाइमच्या ऐवजी काय घ्यायचं WH शब्द WHY व्हाय. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद वॉज. त्याच्यानंतर कर्ता ही. त्याच्यानंतर मुख्य क्रियापद DISAPPOINTED डिसअपॉइंटेड. अधोरेखित केलेल्या या भागातील एकही शब्द न घेता शेवटी काय करायचा क्वेश्चन मार्क द्यायचा आधीला. ओके. आता त्याच्यानंतर पुढचा नियम बघूया. चला 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 आता त्याच्यानंतर चौथा नियम बघूया. 4 नंबर. जर दिलेल्या वाक्यातील जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग अधिक माहिती देत असेल अधिक माहिती देत असेल तर अधिक माहिती देत असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी व्हॉट WHAT व्हॉट म्हणजे काय व्हॉट म्हणजे काय घ्यावे काय घ्यायचं व्हॉट घ्यायचं व्हॉट. उदाहरण घ्या. उदाहरण एक्झाम्पल 1. ती told him many stories STORIES many stories about heroes HEROES. अधोरेखित केलेला भाग कोणता आहे
मेनी स्टोरीज अबाउट हिरोज. मग याचं उत्तर काय होईल? दिलेल्या नियमानुसार ANS. काय करायचं पुढं? मेनी स्टोरीज अबाउट हिरोच्या ऐवजी काय घ्यायचं? वॉट. आता ह्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आहे का? नाही. म्हणून काय घ्यायचं? डीड. टी. आता टोल्डचं पहिलं रूप टेल, TELL. उरलेले शब्द आणि शेवटी क्वेश्चन मार्क. कळालं? पाचवा नियम घ्या. पाचवा नियम. जर दिलेल्या वाक्यातील जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग व्यक्तिवाचक नाम असेल म्हणजेच कर्ता असेल. म्हणजेच काय? वाक्याचा कर्ता कंसात असेल तर WH शब्द हा कोणता घ्यायचा? WHO हू घ्यावा. कोणता घ्यावा? हू घ्यावा. हू म्हणजे कोण? हू म्हणजे काय? कोण. उदाहरण एक्झाम्पल. उदाहरण काय होईल? दे THEY दे वेअर WERE वेअर EATING दे वेअर इटिंग mangoes 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 on the road ROAD क्वेश्चन मार्क. कोणता अधोरेखित केलेला भाग? दे आणि तो आहे व्यक्तिवाचक सर्वनाम. त्याच्याऐवजी काय घ्यायचं? WHO हू. आणि असं जर असेल तर बाकी कुठलेही नियम विचारात घ्यायचे नाही. सरळ जसं वाक्य पुढचं राहिलेलं आहे तसं लिहून घ्यायचं. हू आल्यावर हू वेअर इटिंग EATING हू वेअर इटिंग mangoes 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 on the रोड ROAD आणि शेवटी काय घ्यायचं? क्वेश्चन मार्क. समजलं? ओके, चलो ठीक आहे. पुढचा नियम 6वा. जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग मुख्य क्रियापदानंतर आलेला असेल. मुख्य क्रियापदानंतर आलेला असेल
आलेला असेल, आलेला असेल व तो विभक्ती असेल, विभक्ती असेल तर प्रश्नाची सुरुवात, प्रश्नाची सुरुवात कशाने करायची? WHOM हुम ने करावी. कशाने करायची? हुमने करावी. काय होईल मग उदाहरण? He has asked his teacher, his teacher in the CLASS. कसं होईल उत्तर? तर त्याचं आता उत्तर होईल, अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी योग्य तो शब्द WHOM हुम. सहाय्यकारी क्रियापद हॅज. कर्ता ही. मुख्य क्रियापद आस्क्ड. उरलेले शब्द इन द क्लास CLASS आणि शेवटी प्रश्नचिन्ह. समजलं? ओके. पुढचं नियम घ्या 7वा. जर दिलेल्या वाक्यातील जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग मालकी दर्शवित असेल. काय दर्शवित असेल? मालकी दर्शवित असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी काय घ्यायचं? हुज. हुज म्हणजे कोणाचा, कोणाची, कोणाची. हा WH शब्द घ्यावा. उदाहरण काय होईल? घेऊया. हिज parents, PARENTS, his parents were reading the newspaper. So NEWS newspaper, PAPR. उत्तर काय होईल? मार्जिन मध्ये NS लिहायचं. ANS.
हुज WHOSE हुज पॅरेंट्स हुजच्या नंतर नाऊन घेतात PARENTS हुज पॅरेंट्स वेअर रीडिंग READING रीडिंग द न्यूजपेपर. शेवटी क्वेश्चन मार्क. आठवा नियम लिहा. आठवा, जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग निवड पसंती किंवा अनेकापैकी पर्याय दर्शवित असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी काय घ्यायचं? विच WHICH हा WH शब्द घ्यावा. WH शब्द घ्यावा. ओके. उदाहरण, एक्झाम्पल, ही likes this book most. फुल स्टॉप. काय होईल उत्तर? ANS. विचच्या नंतर नाऊन घेतात कधी, म्हणजे धिस बुकच्या ऐवजी विच बुक BOOK विच बुक. वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून डज. विच बुक डज ही. आता लाईकला यस लागणार. लाईक मोस्ट. शेवटी क्वेश्चन मार्क. पुढं, जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग काय दर्शवित असेल? क्रिया कशी घडली. कशी घडली. हे दर्शवित असेल.
असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी काय घ्यायचं? HOW हाऊ म्हणजे कसा, कशी, कसे. हाऊ हा WH शब्द घ्यावा. हाऊ हा WH शब्द घ्यावा. समजलं? आता उदाहरण बघू आपण त्यात. उदाहरण ते वेअर WER रनिंग RUNNING they were running fast 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 on the road ROAD. उत्तर कसं होईल याचं? ANS. हा लिहून घ्या. फास्टच्या ऐवजी फास्ट म्हणजे जलद. हाऊ HOW हाऊ. वेअर WER वेअर करता ते. क्रियापद रनिंग RUNNING रनिंग. उरलेले शब्द ऑन द रोड ROAD आणि शेवटी क्वेश्चन मार्क. 10वा नियम घ्या. नियम नंबर 10. जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग अधोरेखित केलेला भाग मोजता येणारी संख्या दर्शवित असेल तर मोजता येणारी संख्या दर्शवित असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी हाऊ मेनी MANY हाऊ मेनी हा WH शब्द घ्यावा. हाऊ मेनी हा WH शब्द घ्यावा. हाऊ मेनी म्हणजे किती. उदाहरण देअर आर 5 बॉयज रनिंग ऑन द रोड ROAD.
कसं होईल उत्तर? 5y ऐवजी मार्जिनमध्ये ANS लिहा. AN यस. हाऊ मेनी MANY हाऊ मेनी बॉईज. हाऊ मेनीच्या नंतर कधीही नाम घ्यायचं. अधोरेखित केलेल्या भागात जरी असला शब्द तरी तो घ्यायचा. हाऊ मेनी बॉईज आर सहाय्यकारी क्रियापद रनिंग. हाऊ मेनी बॉईज आर देअर रनिंग. RUNNING रनिंग ऑन द रोड. ROAD. आणि शेवटी काय करायचं? क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. पुढचा नियम आहे जर दिलेल्या वाक्यातील जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग अधोरेखित केलेला भाग मोजता न येणारी मोजता न येणारी संख्या म्हणजेच प्रमाण दर्शवित असेल. तर प्रमाण दर्शवत असेल तर हाऊ मच हा WH शब्द घ्यावा. हाऊ मच हा WH शब्द घ्यावा. उदाहरण THERE there is a lot of water in the tank. ANK the tank full stop. उत्तर काय होईल? ANS. सुरुवातीला काय घ्यायचं? मोजता येणारी संख्या न येणारी म्हणून हाऊ मच. पाणी मोजता येतं का 1 2 3? नाही. हाऊ मच वॉटर इज देअर. उरलेले शब्द द टँक क्वेश्चन मार्क. आलं लक्षात? हाऊ मच वॉटर इज देअर इन द टँक. पुढचा नियम घ्या. जर दिलेल्या वाक्यातील अधोरेखित केलेला भाग अधोरेखित केलेला भाग अंतर दर्शवित असेल. अंतर त्याला इंग्रजीत काय म्हणायचं? डिस्टन्स. DISTANCE डिस्टन्स दर्शवित असेल तर अधोरेखित
अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी हाऊ फार हा WH शब्द घ्यावा. उदाहरण सिन्नर SINNAR सिन्नर is 30 kilometers away from ठाणगाव. THANGAON ठाणगाव. उत्तर काय होईल? उत्तर घ्या यस. उत्तर होईल हाऊ फार इज करता सिन्नर SINNAR सिन्नर अवे AWAY अवे फ्रॉम ठाणगाव THANGAON ठाणगाव. फुल स्टॉप. 13वा आणि शेवटचा नियम. 13वा आणि शेवटचा नियम काय आहे तो? दिलेल्या वाक्यात अधोरेखित केलेला भाग कालावधी दर्शवित असेल तर अधोरेखित केलेल्या भागाच्या ऐवजी हाऊ लॉंग हा WH शब्द घेतात. हाऊ लॉंग हा WH शब्द घेतात. उदाहरण घ्या. He was 5 years in मुंबई. फुल स्टॉप. उत्तर हा बराच वेळ झालाय, थोडं राहिले आता. उत्तर ANS. काय करायचं? हाऊ लॉंग म्हणजे किती वेळ? वॉज ही इन मुंबई. MUMBAI आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं आपल्याला WH प्रश्न तयार करण्याचे नियम आता मी शिकवलेले आहेत. आता याच्यावर आधारित
विविध प्रकारची बरीच वाक्य आपण घेऊया. ओके. तर आता तुम्ही इथं या ठिकाणी दिलेली वाक्य लिहून घ्यायची आहेत. आता या ठिकाणी काय करायचं, तुम्ही अगोदर हे प्रश्न लिहून घ्या सगळेच्या सगळे, आणि जे बोल्डमध्ये लिहिलेलं आहे त्याला अधोरेखित करायचं. जे बोल्डमध्ये लिहिलंय त्याला काय करायचं, जे बोल्डमध्ये लिहिलेलं आहे त्याला अधोरेखित करायचं. असे एकूण इथं किती वाक्य दिलेले तुम्हाला, जवळपास 20 वाक्य दिलेली, 20. आणि वाक्य लिहित असताना 2 ओळी रिकाम्या सोडा, 2 ओळी उत्तर लिहिण्यासाठी. वाक्य हे लिहून झालं 1 नंबरचं वाक्य हे काय करायचं, 2 ओळी रिकाम्या सोडायच्या, 2. आणि ही सूचना काय तुम्ही लिहू नका. हे सगळे वाक्य लिहून झाल्यावर मग आपण त्याच्या खाली त्यांची उत्तरं लिहून काढूयात. ओके. लिहा तर मग वाक्य. झाले का लिहून? 9 पर्यंत झाले लिहून. 9. आता 10 पासून 17 पर्यंत लिहून काढा. झाले 17 पर्यंत. झालं लिहून. सूचना लिहू नका, डायरेक्ट वाक्य लिहून काढा आणि त्याच्या खाली 2 ओळी रिकाम्या सोडा. आता उत्तर लिहून घ्या त्याच्या खाली. प्रत्येकाचे त्या नंबरनुसार त्याच्या खाली वाक्यांची उत्तरं लिहून घ्या. झाले. झाले का 20 पैकी 20?
ओके, लिहून घ्या. आणखीन काही वाक्य लिहायची असतील तुम्हाला तर. घ्या लिहून. त्याची वाक्य आणि उत्तर खाली जाईल लगेच. नंबर व्यवस्थित बघून लिहा. घ्या लिहून. लिहा आणखीन हे वाक्य 18 ते 23 पर्यंत. झाले की लिहून. घ्या आणखीन. प्रश्न त्याच्या खाली उत्तर, प्रश्न त्याच्या खाली उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जर WH क्वेश्चनचा अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण नक्की मिळतील अशी अपेक्षा धरूया आणि आपण थांबूया. धन्यवाद.